मिरज तालुक्यातील सिद्धेवाडी येथे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विष्णू ओमासे यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी बुधवारपासून पालक आणि विद्यार्थ्यांनी शाळा बंद आंदोलन सुरू केले। शाळेच्या गेटसमोर थांबलेल्या विद्यार्थी आणि पालकांनी बदली रद्द करण्याची घोषणाबाजी केली। पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची शाळा सुरू ठेवण्याची सूचना पालकांनी फेटाळून लावत आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका घेतली। सिद्धेवाडीतील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेत मुख्याध्यापक विष्णू ओमासे यांनी अल्पावधीत शाळेची प्रगती साधत माध्यमिक विभाग सुरू केला आहे। सुंदर शाळा स्पर्धेत राज्यस्तरीय स्पर्धेला गवसणी घालणाऱ्या या शाळेत चालू वर्षी मुख्याध्यापक विष्णू ओमासे यांनी इयत्ता 10वी वर्ग सुरू केला। त्यांची बदली झाल्याने पालक आक्रमक झाले आहेत। किमान चालू वर्षी बदली करू नका अशी त्यांची भूमिका आहे। बदली रद्द व्हावी यासाठी MMCचे अध्यक्ष रवींद्र खताळ, अर्जुन खोत, अशोक शेळके, बापू वाघमोडेंसह सदस्यांनी मंत्रालयापर्यंत प्रयत्न केले, मात्र बदली रद्द होत नसल्याने आक्रमक झालेल्या पालकांनी बुधवार दिनांक 3 सप्टेंबरपासून शाळा बंद आंदोलन सुरू केले आहे। पालकांनी शाळेच्या गेटला कुलूप लावून शाळेबाहेर मुख्याध्यापकांची बदली रद्द करण्याच्या मागणीच्या घोषणा देत आंदोलन सुरू केले आहे। संपूर्ण विद्यार्थी सुद्धा या आंदोलनात सहभागी झाले आहेत। प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी महामार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे। आंदोलन सुरू असताना पंचायत समिती शिक्षण विभागाचे प्रभारी शिक्षण अधिकारी रियाज शेख, विस्तार अधिकारी शिवाजी धडस, विजयकुमार पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शाळा सुरू ठेवण्याची विनंती केली, मात्र पालकांनी ग्रामस्थांनी मागणी मान्य होईपर्यंत शाळा सुरू होणार नाही अशी भूमिका घेत अधिकाऱ्यांची विनंती फेटाळून लावली। यावेळी सरपंच उज्ज्वला धडस, उपसरपंच सुशीला खोत, सोसायटीचे चेअरमन अण्णासाहेब खोत, स्वराज्य खोत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आनंदा खोत, दादासो धडस यांच्यासह शेकडो विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते। राजे खताळ, मी शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष आहे आणि गेले मार्च महिन्यापासून आम्ही आमचे मुख्याध्यापक विष्णू हनुमंत ओमासे सर यांची बदली रद्द होण्याबाबत आम्ही वेळोवेळी जिल्हा प्रशासन, पंचायत समिती तसेच ग्रामविकास मंत्री यांना वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार करून आमच्या शिक्षकाची बदली रद्द होण्याबाबत सर्व प्रकारे आम्ही त्यांना विनंती केली, पत्राद्वारे विनंती केली, परंतु मार्च महिन्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंत कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय शासनाने आम्हाला दिला नाही। तेव्हा आमच्या सिद्धेवाडी गावची ग्रामपंचायत, सोसायटी, शाळा व्यवस्थापन समिती आणि सर्व गावकरी आम्ही मिळून विद्यार्थ्यांना शाळेमध्ये न पाठवण्याचा आम्ही निर्णय घेतला की जोपर्यंत आमच्या सरांची बदली रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारच्या आमच्या मुलांना शाळेत पाठवलं जाणार नाही। तसेच उद्या दिनांक गुरुवार 4 रोजी आम्ही आजच्या दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचा जर शासनाने आम्हाला ठोस निर्णय लिखित स्वरूपात दिला नाही तर उद्या आम्ही सर्व पालकवर्ग, सर्व ग्रामस्थ, सर्व विद्यार्थी सहित आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहे। म्हणून आमचा एकच निर्णय आहे की सरांची बदली रद्द व्हावी। तर माझे नाव प्राजक्ता आनंदा येडके, मी आता 10वी मध्ये शिकत असून मी जिल्हा परिषद मॉडेल स्कूल सिद्धेवाडीची विद्यार्थिनी आहे। आमचे मुख्याध्यापक माननीय श्री ओमासे सर यांची बदली रद्द होण्यासाठी आम्ही हा सर्व प्रयत्न करत आहोत। आमच्या ओमासे सरांमुळे आज ही शाळा नावारूपाला आलेली आहे। आमच्या शाळेचा या महाराष्ट्रात नाव नक्कीच गाजलेलं आहे आणि ते विभागामध्ये आमची शाळा एक चांगली आदर्श शाळा म्हणून आमच्या शाळेला ओळखलं जातं आणि ही सर्व जी ओळख आहे ती माननीय श्री ओमासे सरांमुळेच आमच्या या शाळेला लाभलेली आहे। आमच्या ओमासे सरांच्यामुळेच या शाळेला या सुवर्ण वर्षामध्ये तब्बल 24 लाखांचं बक्षीस या शाळेला प्राप्त झालेलं आहे आणि ओमासे सर जेव्हापासून या शाळेत नोकरीवर आलेले आहेत तेव्हापासून आमची शाळा प्रगतीच्या मार्गावर आहे, आमची शाळा विकसनशील आहे आणि जर का ओमासे सरांची बदली रद्द झाली, ओमासे सर जर का याच शाळेत राहिले तर ही शाळा आणखी नावारूपाला येईल आणि शाळा अगदी आणखी विकसित होईल अशी आम्हाला खात्री आहे। आणि या शाळेमध्ये ज्या मुली शिकत आहेत, जेव्हा आमची शाळा 7वी पर्यंत होती तेव्हा अनेक मुलींची या गावातील लग्ने झाली आणि ज्या शिक्षणाला प्रिय अशा मुली होत्या त्या शिक्षणापासून वंचित राहिल्या आणि बालविवाह या अनिष्ट रूढींना त्या बळी पडलेल्या आहेत आणि त्यामुळे अनेक मुलींचे शिक्षण दूर झालेलं आहे। आणि जेव्हापासून 8वी, 9वी, 10वीचे प्राथमिक शाळेला जेव्हा ही माध्यमिक शाळा जोडली गेली तेव्हापासून अनेक मुली या शाळेमध्ये आनंदाने शिक्षण घेत आहेत आणि शिक्षणाला त्या प्रिय झाल्या आहेत आणि या शिक्षणाला प्रिय झाल्या आहेत आणि त्यांना दूर जावंसं असं वाटत नाही आणि म्हणूनच आम्ही
बेमुदत शाळा बंद हे आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे। आम्ही मार्च महिन्यापासून ओमासे सरांची बदली रद्द व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। जिल्हाधिकारी असतील, ग्रामविकास मंत्री असतील, अशा विविध मंत्र्यांपर्यंत आम्ही शासनापर्यंत आम्ही जाऊन आलेलो आहेत, पण मार्च महिन्यापासून सप्टेंबर पर्यंत आम्हाला शासनाचा एकही उत्तर आम्हाला आजपर्यंत मिळालेलं नाही। आणि ते ठोस उत्तर आज जर का आम्हाला एका दिवसात जर का आज मिळालं नाही तर आम्ही रस्ता रोको आंदोलन महामार्गावर जाऊन करेन। आणि अशी मी शासनाला विनंती करते की तुम्ही काहीही करा, पण आमच्या ओमासे सरांची बदली रद्दच करा।